बाई नसते सरपंच झाले तर बरं झालं असतं बाई. लय डोकं उठाड राहते त्या मिटिंगमध्ये. का कोण काय बोलतं कोण काय बोलतं काहीच समजत नाही बाई. या माणसाला काही काम नाही. तिला मला सरपंच करून इथं घरचं आवरत नाही तर दारचं आवरायला जायला लागते. लय ताण झालं बाई. बाई आता जाते पहिला चहा ठेवीते. लय डोकं चढलं मावलं. बया कुलूप लावून माणूस कुठे फरार झाले बाई. आधीच तर त्या मिटिंगमध्ये एवढं डोकं दुखलंय मावलं आणि त्याच्यात हे माणूस घरी नाही. कुठे गेला असं गाड्यानं. मोबाईल नाही माग काय करावा आता. झटे झाले तर वाटच पाहायला लागेल इडं बसून. दुसरं काय होणार आहे. एक तर त्या मिटिंगमध्ये मोकाळ डोकं खाल्लं मावलं. नसते सरपंच झाले ना ते परवडलं असतं बाई मला. कुठून आबोदी आली तरी मी यांना म्हणत होते मला घरातलेच कामं उरकत नाही तर मी का दारच्या आवरायला जाऊ. यायनी बळबळ मला उभं करून दिलं त्या सरपंच पादाव. त्या मिटिंगने असं डोकं दुखलं ना काय सांगू आता मी. ए अर्चना अगं चाल ना पटापट. हो थांबा ना येऊ तर राहिले ना दादा. अरे काय तू साडी का बरं घातली आज. अहो साडी तर कॉलेजमध्ये फॅशन डे होता ना मग गेले ते साडी घालूनच. वरकर थोडी चालली गोळती काय होतं. फॅशन डे. हा का. हा कोणता डे. म्हणजे जीन्स पॅन्ट टॉप असं काही पण घालून जायचं पण मी साडी घालून गेले ते. बरं झालं साडी घालून गेली. चांगली गोष्ट आहे. पण ऐका ना दादा हा तुम्ही मला त्या बाईच्या घरी नेऊ राहिले त्यापेक्षा मी मामाच्या घरी जाते ना. ए अगं मामाचं घर लांब आहे चना. अहो ती सरपंच ताई आहे ना खूप चांगली बाई आहे ती. ती आहे ना तुला 8 दिवस मस्त जीव लावील स्वतःच्या लेकरासारखं. मला आहे ना गावात कोणावरच भरोसा नाही फक्त त्या सरपंच ताईवर भरोसा आहे. ती आहे ना तुला मुलीसारखी जीव लावील 8 दिवस. मी 4 धाम करून येवस्तोर. हो दादा मला सांगा नेमकी मला परीक्षेचा काळ जवळ आला तुम्हाला आता जायचं 4 धामला. अगं 25,000 रुपये आता भरून ठेवले होते अगोदर आणि नेमकं रिझर्वेशनला आत्ता नंबर लागला आपला. अहो पण दादा मी असं माझी परीक्षा जवळ आली आणि मी त्याच्या घरी पूजायची आहे की नाही. अगं मस्त वाईट वाटतं पण आता ह्या माझी काशी यात्रा बी महत्वाची आहे आणि तुझी परीक्षा पण महत्वाची. दोन्ही गोष्टी आहे ना खूप महत्वाच्या आहे. तुम्हाला जायचं बी काही ताण नाही. जर माझे शेवटचं वर्ष नसतं ना मी कॉलेजला गेले नसते. नाही तसं काही नाही. सगळं काही व्यवस्थित होईल. भगवंताला चिंता आहे आपलीवाली. काय काळजी नको. काय भगवंताला चिंता इड माझी चिंता करा सोडून तुम्हाला तुमचं फिरायचं पडलंय. अगं व्यवस्थित होईल. तू काही टेन्शन घेऊ नको. आपल्या घरासारखं राह तिथं. काय घरासारखं आहे. माझा आहे ना कोणावरच भरोसा नाही. गावातल्या लोकांवर पोरांवर अजिबात भरोसा नाही. अहो काय दादा तिथे जाऊन त्या बाईने जर माणूस आहे दोन भांडेच करायला लावले. नाही ग तशी नाहीये ती. अजिबात नाही. तुला काम करून देणार नाही काही नाही. तू मस्तपैकी अभ्यास करायचा 2 टाइम जेवायचं आणि आपला अभ्यास कर. दिसतं तसं कोणी नसतं दादा. चला काय बोलती. काय बोलते आता चाललेच ना तर नीट जा सांभाळून जा काळजी घ्या. तू आहे ना चांगल्या मार्काने पास झाली पाहिजे बरं का. हा मी होईल आणि बीपीच्या गोळ्या टाइम येऊन घेत जा. हो नक्की माझी काळजी करू नको. आलं त्यांचं घर आता मी बोलतो त्यांच्या संग. ते आता डोक्याला हात लावून बसले दादा. का ताई काय बस करणार ना इकडे कश काय आले. आलो बसा नाही बसा. बस ग पुरी बस. अर्चना बस. काय ऊन पडलं हो कडक. सरपंच ताई कुलूप लावून लई निवांत बसलं काय भानगडे. अहो पंचायतीमध्ये गेले होते मीटिंग मध्ये. बरोबर. मीटिंग संपली घरी आले. अच्छा. तर घरी कुलूप पाहिलं ते कुठे गेले काय माहिती. आता फोन नाही माक. नाही का. नाही ना. फोन लावून विचारलं तरी असं तुमचं तरी देतात पुरता. विचारतात का मग. हा ना विचारा मग. काय माझं नाव सांगा मी आलो म्हणून. मला बी बोलायचंय त्यांच्या संग. बोलायचंय का. हा बोला तुम्ही बोला. बरं या म्हणा घरी. ते ना अनोळखी लोकांचे फोन नाही उचलेतली लवकर. उचला रिंग जाऊ राहिली उचली. हॅलो अहो कुठे आहे तुम्ही. हा मीटिंग संपली घरी आले कुलूप पाहिलं. चावी कुठे आहे. आशा बाईक ठेवली का. आणि तुम्ही कुठे गेले. बरं तुम्हाला किती वेळ लागन. बस का नाना आले इकडं. मी अर्धा तास आहे अजून. त्यांना बोला मला पण बोलायचं. हा ते आले ते म्हणे तुमच्या संग अर्जंट बोलायचे. हां हाय अर्धा तास आहे अजून. बरं येते ते 10-15 मिनिटात येते. ठीक. बरं या
काय बस का नाना काय काम काढले इड अहो सरपंच ताई काम असं होतं, मी चाललो चारीधामला आता. चारधामला निघाले का? हा, आज रात्री 12 वाजता गाडी. हो का? हा, तर मग प्रश्न असा निर्माण झाला, माझी पोरगी आहे अर्चना, हां. आणि नेमकं काय झालं, तिचेवाले पेपर आहे उद्या परवापासून. हिचे का? हा, कितीला ॲडमिशन? 12वीला 12वीला का? सायन्स घेतले. बरोबर पेपर चालू आहे आता मग ना. आता 12वीची परीक्षा किती महत्वाची राहते. मग लय महत्वाची राहते. आणि माझं बी चारीधाम, आज जाऊ उद्या जाऊ म्हणता म्हणता ते चारीधाम करणं बी महत्वाचं आहे. हां बरोबर आहे. मग मी असा निर्णय घेतला, हिला आहे ना 8 दिवस आहे ना तुमच्या घरी राहू द्या. हिला का? हा, राहू दे ना, मला काय अडचण नाही ना. काय आहे, गावावर माझा अजिबात भरोसा नाही, तुमच्यावर भरोसा आहे. हिची आई असती तर ही वेळ बी आली नसती माझ्यावर, पण तुम्हीच तिचीवाली आई सारखी आहे. आणि मग तिला जीव लावा 8 दिवस हे सांगण्यासाठी मी आलोय. आणि मी निवांत जातो मग तुमच्या भरोश्यावर. एवढंच ना नाना. हा, एवढंच. मग तुम्ही कशाला काळजी करताय? सोडा माझ्या भरोश्यावर, मी आहे ना. ठीक आहे, जातो तुमच्या भरोश्यावर मग. हा, बरं बिंदास जा. हो ठीक आहे. अर्चना राय बाई व्यवस्थित. हा दादा हो, पण लवकर येण्याचा प्रयत्न करा. नक्की 10-12 दिवस लागतील तरी. तरी पण आहे ना काळजी घ्या स्वतःची. हा, हा फोन बिन करत जा तुम्ही, मी तसा फोन करील. हा. हा, येऊ मग ताई. हा या बिंदास या. ओके. जपून जा दादा, आणि गाडीमध्ये हळू चढा. ते कसं पायऱ्या राहते ना रेल्वेला, मग ते जरा घाई गडबड होती त्यांच्याकडून. बाई बाई तुला तुला काळजी त्या बापाची आहे ना. मग तेवढेच आहेत मला. हां ते आहे ब. आई लवकर गेली तावाली, येऊन जाऊन त्या बापाच आहे आता. पण मला एक समजलं नाही, तुमचं एवढं नातं आहे काय? मग तुला नातं आहे का बरं नाही ठेवलं? जायचं होतं, मी तर म्हणले दादा ना मला मामाकडे नेऊन घाला, पण नेमकी माझी परीक्षा आहे ना 2 दिवसात. ते म्हणे की ताईकडे नेऊन घालतो तुला, सरपंच ताईले चांगले आहे म्हणे. म्हटलं आता त्यांच्या पुढे जाता येत नाही. बरे तुमच्या घरात कोण कोण आहे? माझ्या घरात आहे ना फक्त आम्ही नवरा बायकोच आहे. दोघंच आहे का? हां. बरे तुला काय टेन्शन काय घेऊ नको, काय कमी नाही पडणार. काय कमी तुला काय लागलं तर सांग मला. हा हा. बरं तू इकडं बस, मी आले आशा बायकोन चावी घेऊन. बरं लवकर या. हां येते. मी इथंच थांबते. हां बस इथं. नवरा तीच म्हणते बाई, नको काही विचार करायला. बंगला तर लय भारी यांचा. डबा लय भारी घेतलाय ग. मला हवस होते घेतला. मस्त डबा आहे, पण मला पण आवडला. तुला घ्यायचं आहे काय? घ्यायलाच लागणार ग, मला आवडलाय. 3 डालनी वाता 4 डालनी वाता. माय पोर शाळेत जाती, डबा हरवलाय तिचा. मग चांगला घ्यायचा ना. कसा वाता? मग आता मी तवाला पाहिलाय ना, आता मी असाच डबा घेते तिला. पुरीला एवढा मोठा नाही चालत. आ, असा आहे, याच्यातला लहान मधला घ्यायचा. 100 रुपयाला भेटतोय. मग घेऊ ना तूच. हा 150 रुपयाचा आहे. कोणाच्या इडं घेतला? कसाराच्या इडं घेतलाय तो 200 रुपये म्हणतो आता. मग केवढा पोत घेतला? ते मी कायम भांडे घेते ना, त्याच्यामुळं मग 150 रुपयाला घेतला. मी घेतला होता डबा, पण ते केसाव घेतला होता. तो घेतला पण अख्खा गळका निघला बाई. तू केसाव डबा घेतला पण निस्ता पात्र्याचा. बाई अडवल्या, काही दिवसानं डोके पण कापून देतील. मला तर अजिबात नाही आवडला. कुठे 2 रुपये द्यायचे, हाताने पनवती लावून घ्यायची अशी. मी आयुष्यात अजून वाटी सुद्धा घेतली नाही की असं. मग म्हणले असाच डबा घ्यावा तिला. तो काही कधी जायचं ना दुकानात 2 रुपये जाऊन द्यायचे, चांगली वस्तू घ्यायची. ते अशा हातात जर घेतले तर नुसते पत्रे ना. मला अजिबात तो डबा आवडलाच नाही. केसव कशा काय बाया घेते काय माहिती बाई. काय चाललंय? काय नाही, ती म्हणते डबा केवढ्याचा घेतला. कॅसाव घेतला होता आणि तो पुटकाच निघाला. पत्र्याचाच निघला तो डबा. म्हणले काय दिवसानं बाया डोके बाया देतील कापून भांडे घ्यायला. अगं मावशे, दुकानात जायचं, दुकानातून घेऊन यायचा. रस्त्यावर काय आलं ना, काही घेऊ नये. स्वस्त जरी भेटलं ना तरी घेऊ नये. अरे बाया घेते, मग मी घेतला बाबा. लक्षात ठेव, घ्यायचं नाही कधीच. काही वेळा आहे ना लोक येते आपलं घरदार पाहून घेते. माहिती का, चोर राहतोय का साव राहतोय हा बराबर. आपल्याला काय माहिती का? तो कुत्र्यासारखा काय पट्टा लावलाय? अगं सुमन आई, ज्याचं दुखत त्यालाच कळत. काय कळत मग त्या पट्ट्यानं काय होईल?
तो काय कुत्र्याचा पट्टा आहे का? कुत्र्यासारखा दिसतोय का नाही? हास बाई हास. अरे मग दवाखान्यात जावा काय होणार रे? अगं सुमन आई, दवाखान्यात जाऊन आलो. हा डॉक्टरनी असं भलं मोठं म्हशीसारखं इंजेक्शन दिलं, ते दुखू राहिले. कोणता डॉक्टर होता एवढं इंजेक्शन द्यायला? गोरायचा होता का माणसायचा? तो माणसाचाच होता, हा पण मग मला तर शंकाच वाटत का तो नक्की गुर्रायचाच असेल बहुतेक. एवढं मोठं इंजेक्शन दिलं. बसवाना सुद्धा मोटरसायकलीवर आलोय मी. किती दिवस झाले? आता 1 तासापूर्वी इंजेक्शन घेतलं. आता हे मानेचं दुखणं झालंय मा. 1 महिना झाला तशी मान दुखती. आता घरचे म्हणले भाऊ पहिले डॉक्टर क जाय, डॉक्टर क जाय. गेलो तर काय ते डॉक्टरने दिलं एवढं इंजेक्शन. त्याच्यापेक्षा ना चांगल्या डॉक्टर का जायचं, फोटो काही काढायचं. फोटो काढला ना. आणि मग फोटो काढायला त्या इथं गेलो होतो एक्सराच्या दुकानामध्ये. 600 रुपये घेतले त्यानं. मग आता त्यांच्या मशनरी मोठ्याला राहते, आता त्यांचे पैसे कमायचे दिवस आहे. नाही, एकच तेवढं दुकान आहे ना गावामध्ये. रिपोर्ट मध्ये काय दाखवलं मग? रिपोर्ट आता ते एक्सरे काढले ना, त्या रिपोर्टमध्ये असं आलं का मानेची नसच दबली म्हणे इथं. अशी कशी काय दबन ग? डॉक्टरने दिलाय पट्टा. दबल्यामुळेच डॉक्टरनं पट्टा दिलाय. मग त्याला काय होईल? मान हालू नाही ना म्हणून तो पट्टा द्यायला असेल त्याला. मानाला आहे ना काहीतरी इसका विस्का बसेल. डॉक्टर का गेल्यापेक्षा ना हा सिन्नरला जायचं आणि तिथं हात चोळून घ्यायचे, असे तारा तारानं चोळीत आहे काय? मान. नको नको. मग डॉक्टरचं एवढं इंजेक्शन मारलं ते कसं काही आज सहन केलं? आता कुठे गेलं तर थोडीफार तकलीफ होणारच आहे. तो मा एक मित्र आहे, त्याचं नाव युवराज आहे. हा त्याचं असंच झालं. हा तो गेला मान चोळायला. त्याची मान भरली होती, शिर भरली होती. हम्म. तो गेला ते मान चोळायला आणि काय त्याने अशी मान इकडची तिकडे फिरवली. त्याला ऑपरेशनच करायला लागला. 2.5 लाख रुपये लागले त्याला. बाबू असे काही उद्योग करू नये. तोंड पण बारीक झालंय ग. तोंड मग ते बारीक दुखणं खाले ते मानाच्या दुखण्यानं थंडी येते. झालंय. हा ना बाई. बरं येऊ का आता? तुम्ही बसा गप्पा मारीत. मग आता घरी जाय, आराम कर. आणि आरामच करायला लावलाय. आणि पट्टा महिनाभर लावा म्हणे डॉक्टर. हा गोळ्याचं नीट कोर्स करावा, नाही तर कवा खाल्या कवा नाही. नाही नाही, वेळच्या वेळी गोळ्या खा म्हणे डॉक्टर. येऊ का? हा चालद्या तुमच्या गप्पा. हा हा. आम्हाला गप्पाला काय, आता वावरातले काम आवरले बसलोय. बाई काय काय दुखणे निघले, काय काय नाही. काय वल्ली मातीन हजार गती काय होईन माणसाला. बाई पोर कुठे गेली असं? या माणसाने मा भरोशा पोर ठेवून गेला इड. हा गेली कुठं असं नाही फिंदड? काय बाई ताण आहे रिकामटा. हा इथं गावचं आवरायचं कमी पडलं होतं का आता या पुरीचं आवरीत बसावा म्या. हा मधू भाऊ. का हो सरपंच बाई? अहो मानाला काय झालं? हो ते आता काय नस दबली ना मानेची. हा का? हा दवाखान्यात गेलो होतो. कुठं? तो आपलं किती डॉक्टर आहे ना, हा हा त्यांच्या बाजूला एक नवा दवाखाना झालाय, हा हा हा. तिथं गेलो होतो. मग दाखवलं का मान? हा दाखवली, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, पट्टा दिला. हा का? तुमची काय गणगण आहे? अहो काय सांगाय त्या या बाबाला म्हटलं होते मला सरपंच पदावर नका उभं करू, मला एक तर घरचंच आवरत नाही, मी गावचं काय आवरणार आहे. हा या माणसाने गेले त्यानं मला सरपंच पदावर उभं केलं. आणि थांबा थांबा 1 मिनिट. हॅलो. मला हा फोन येत राहते. रॉंग नंबर आहे, ठेवा. असे कधी कोणाला फोन ना करीत जाऊ. हे फोनही सारखे आहे तेव्हा मला सारखे दिवसभर. अहो जसे सरपंच झाले ना तसे मानावऱ्याला सारखे फोन चालू आहे. काय सांगा त्या? आणि ते सरपंच झाले आणि तुम्हाला काय वैताग झाला? अहो काय सांगाय त्या ते भास्कर नाना नाही का? हा त्यांचं काय? अहो ते चारीधामच्या यात्रेला गेले आणि त्यांची पोर माझ्याकडे ठेवून गेली. त्यांची पेपर चालू आहे ना, हा ते हा मामा कसं ठेवणार होते पण ते माझ्याकडे ठेवून गेले त्यांची पोर. हा, आता 12वीची परीक्षा आहे ना. अर्चनाला हा अर्चनाला तुमच्याकडे ठेवलं. हा हा आणि काय झालं माहितीये हा. का, रात्री चांगली जेवली बिवली बर. आणि चांगली झोपायला गेली, पण सकाळी तिला उठवायला गेले ना तशी पोर गायब आहे घरातून. आता या दादा बाबांनी मा भरोशा पोर ठेवली. सांगा बरं काय करू आता मी? तिच्याकडे फोन नाही का?
काय माहिती, पण तिचा नंबरही नाही घेतला ना मी. आणि मग भास्कर नानाचा फोन नाही का तुमच्याकडं? अहो भास्कर नानाचा नंबर आहे माझ्याकडं, पण मी त्यांना फोन नाही केला. का बरं? अहो माझ्याच मनामध्येच नुसती धाकधूक होऊ राहिली. धाक दुखवायचं काय कारण? अहो जान जावन पोर आहे ती. हा हा ते बरोबर आहे. आजच्या पुरीचा भरोसा नाही बा. भरोसा नाही, आणि त्या माणसाने मा भरोशावर ठेवून गेला होता त्याची पोर. हा तुम्ही काला ठेवायची त्याची पोर? मला म्हटलं होते राहून देता का तुमच्या इकडं, पण मीच लय आघाडीने म्हटले राहू द्या बुवा. तुम्ही ठेवायला नव्हती पाहिजे. आजकाल आहे ना, आता ती जवान पोर झाली, पोरीचा आज भरोसाच नाही राहिला. अहो खरी बात आहे, रे पुरीने असा दिवस दाखवला मला. आता कुठे गेली असं कुठं नाही, कुठं शोधू तिला. आता पहा इकडं गावामध्ये कुठं इकडं तिकडं जाऊन पहा. मी मदत करू लागलो असं तुम्हाला, पण मला नेमके डॉक्टरने आराम करायला लावलाय बा. हा का? नाही नाही, तुम्ही आराम करा, हा. मी शोधते. आता इकडचं झालंय पाहून, आता इकडे पाहते. मला जर कुठं दिसली ना तर मी तुम्हाला फोन करून सांगेल बरं का. सांगा सांगा बरं का नक्की. हा तुम्ही पहा, टेन्शन घेऊ नका. अहो काय सांगा त्या जान जावन पोरे, काय झालं बिलं तर तिचा बाप मला दोष द्यायचा. हा त्या वर्षा मी पोर टाकून गेलो होतो. हा मग बरोबर आहे ना, हा तुमच्या भरोशावर सोडली पोर. मग जास्त काळजी करू नका, नाही तर ना तब्येत जायची उतरून. ते तर आहेच आहे. सकाळचं मी चहा सुद्धा नाही घेतला माहितीये का, नाही तर रोज मला ग्लासभर चहा लागतोय. बरं पहिले पहा, जर नाही सापडली ना शेवट मग फोन करा त्याला. पण कुठं शोधावा, मला तर लय विचार पडलाय. आता तिचे मैत्रिणी कोण आहे काय आहे, आता तिच्या कॉलेजमध्ये तरी जाऊन पहा नाही का. बर का मधु भाऊ, हा मी ना पहिले गावामध्ये ना सर्वीकडे जाऊन पाहते. हा चौकशी करा. हा इकडे चौकशी करते, इकडे नाही सापडली ना तर मग कॉलेजला जाऊन पाहते. हा तिची मैत्रिणी कोण होत्या त्याची चौकशी करा, त्यांच्या घरी जा नाही का. हा बरोबर आहे. काय मनामध्ये आहे ना काय आणू नये, कदाचित ती मैत्रिणीच्या इथं बी जाऊन बसेल असेल तर काय सांगावा नाही का. हा ना, काय भरोसा त्या पोरीचा. पहा मग हा हा येऊ का मी. मला आराम करायचा आहे. हा येते येते. काय बो आता जान जवान पोर काल या सरपंच बाईने ठेवायची घरामध्ये. एक तर आजकाल पुरीचा भरोसा नाही काय नाही. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, करील तसं भरील. इथून कुठे गेली? गेली मायारा. कवा येणार? आता त्यांचं काय मनचं मायार आहे, त्यांचं कोण धनी. हो असं म्हणाई. सरपंच बाई आज मग आमच्या दारात कशी काय आली? आले कामानिमित्तच आले तुमच्या दारात. एवढे दिवस नाही सुचलं, आज काय काम काढलंय ना आपल्या इकडं. हा ना, काय काम काढलं आज? काय असं म्हणाई, पोर जाताना पाहिले का इडून? कोणाची? भास्कर नानाची. नाही बाई, आमच्या का काल येईन ती पोर. नाही पाहिली का तुम्ही? हो असं म्हणाई, तुम्ही इकडे कापासून बसले? बाई आम्हाला 2-2.5 तास झाले इकडं. मग तुम्हाला दिसली नाही किती? आम्ही बसलोय बोलत बाई. ना आता आम्ही कोण कुठून जातोय, आम्ही काला पाहू. बरं चला मग येते मी. आणि ती काल येईन आमच्या इकडं. अहो पाहिली का नाही हे सांगा ना. काय झालंय पण नेमकं तिचं? झालंय काहीतरी, येते मी नंतर सांगा ते. बाई सरपंचीन बाई कवा येत नाही, कशी काय आली बाई आपल्या इकडं? तर ते भास्कर नानाची पोरं इकडं काय कारण यायचं? असेल काय म्हणूनच आली बाई ती सरपंचीन बाई, तशी नाही यायची आपल्या इकडं. तुही पोर शाळेत जायले ना? माय कॉलेजला गेली. हा ना. हा मग काय माहिती बाई काय झालंय काय नाही, आता मला काय माहिती. आईला बायको सरपंच झाली. हां तुला दररोज मिटिंग राहत आहे, तर शेती कामं कोणी करायचे? ती ज्वारी कापून ठेवली, ती वाळवावं लागल. इकडे काय करू राहिले तुम्ही? ठीक आहे, ज्वारी सोंगली वाळत घातली. अहो ते राहू दे, ते होतच राहणार काम. इकडे या. काय बोल लवकर. अहो ती भास्कर नानाची पोर नाही का काल आली होती? हां ती अर्चना, तिचं काय? हा ती सकाळची मला सापडूच नाही राहिली ना. हो असेल गेली असेल कुठं, नाही तर कॉलेजला गेली असेल. नाही ना, अर्ध गाव धुंडाळलं मी, तरी ते पोर दिसा ना कुठं. येईल कुठं जायची मग ती? अहो मग म्हणत नाही धाकधूक होऊ राहिले, काय करू? ती काय गरज होती तिला सांभाळायची? अहो तिचा बाप चारीधामच्या यात्रेला गेला, तो म्हणे पेपर चालू आहे तोवर सांभाळ. नंतर ती जाणार होती तिच्या मामाकडे. तुला कोणाची जबाबदारी घ्यायची काय गरजच नव्हती ना. पण अहो तो माणूस एवढा विश्वासाने ती पोर मागं सोडून गेलाय. हो त्याला दुसरे घर नव्हते का? बरं आपलंच घर सापडलंय. आता काय करू ते सांगा मला. मी जाऊ का पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला? काल जाते तिकडं? नको नको, तिकडं नको जाऊ. का बरं?
गेली असेल गावात येईल संध्याकाळपर्यंत. हा हा नाही ना, मी चौकशी केली ना सगळीकडं, गावात नाहीच आहे ना ती पोर. तू ये ना गपचत घरी जाय, येईल ती संध्याकाळपर्यंत. मला हे गोळा करायचंय परत. आणि पोर आहे ती, जोर घरात येत नाही ना तर मग धाकधुकच होणार आहे ना. तू काय काळजी करू नको, तू घरी जाय, येईल संध्याकाळपर्यंत. वय जाय तू वय. तुम्ही शोधून आणशाल का? हा माझं एवढं आवरलं का मी शोध येतो तिला. ते आवरायचं राहू द्या, ते उद्या आवरता येते. त्या पुरीला पहिले शोधायला जा. एवढे कामं पडले, हे कोण करील? अहो मजदूर बाय एखादा. मजूर भेटत असते, मी का आला आता इथं आलो असतो मग. अहो ते काम राहू द्या, पहिले त्या पुरीचा शोध लाव. सकाळचा चहा सुद्धा नाही पेली मी. ए तुला शोधता आलं तर शोध, मला काम पडले. तुझे तू पाहून घे. बाई काय माणूस आहे, आता काय करावं या पुरीला, कुठे शोधा. चिडून नाही तिडं शोधून आले ना तिला मी. चिडून नाही तिडं त्या पुरीची चौकशी केली ना, का पोर सापडा ना गड्यानं. बाई या माणसाला अजिबात काळजी नाही. आता मी काय करू? मी ना आता पोलीस स्टेशनलाच जाऊन कंप्लेंट देते. अगं उषा ग, दारू उघड झाली माझी दशा. मी पिणार नव्हतो कधी, 4 चौघांनी घेतला मधी. पिऊन पिऊन बेजार झालो, पिऊन पिऊन बेजार झालो. उपटल्या माझ्या मिशा ग, अगं उषा ग, दारू उघड झाली माझी दशा. हे दारुड्याच्या वरचं जीवन आमचं झालंय बघा. काय करायचं, पोलीस स्टेशन तर पाडलंय, इथं फायली आहेत. आता फायली वाहून न्यायचं काम चालू आहे. आपली दुटी इथं आहे. बरं आहे गंगाराम, असंच पाहिजे तुला. का हो सरपंच बाई, दचकले का बरं तुम्ही? अहो इकडे पोलीस स्टेशन होतं ना. नाही होतं बरं का, पण आता राहिलं नाही. का बरं? पाडलंय ना ते सगळं पोलीस स्टेशन. कधी? अहो काय सांगायचं, महिना झाला. हा इथं आहे ना लयच उंदर. इडं का? हा बसा बसा तुम्ही. इडं नाही ना का उंदीर? नाही नाही उंदीर नाही, बसा हो. पावर का? इथं गंगाराम हवालदार असताना उंदीर येईल का आता? बरं का सरपंच बाई, उंदरांनी लयच इथं फायली आहे ना कुरतोडून टाकल्या. हा का? हां लोक आपल्याकडे यायचे, कंप्लेंट द्यायच्या, आपण फायली ठेवायच्या. परत 4 दिवसानं फाईल बघायला गेलो की सगळ्या फायलीचा सत्यानाशच हो, त्या उंदर करून टाकायचे. मला येऊन बरेच दिवस झाले, महिन्याने आले पार मी. हां आता नवीन पोलीस स्टेशन बांधायला काढलंय. कुठं? हे काय इथं पलीकडंच. पोलीस स्टेशन बांधायला काढले? हो आमदार निधीतनं हा का? चांगलं मस्तपैकी मोठं पोलीस स्टेशन बांधायचं काम चालू आहे. हा का? हां किती पास झाले हो? तुम्ही सरपंच असताना तुम्हाला माहिती नाही का? अहो काय सांगा, त्या सरपंच होऊनच मला लय टेन्शन आले. का? अहो घरचं पाहा का दारचं पाहा म्या. कसं आहे, शेवटी गावगाडा आहे हो, चालवलाच पाहिजे गाडा कसा तरी. आता चाललाय ओढीत ओढीत म्या, चालवलाय कसा तरी. पण तुम्ही मला वाटतं महिना 1.5 महिन्यानंतर आलाय आज पोलीस स्टेशनला. हा हा. काय काम काढलं पण असं? अहो तुम्हाला काय सांगावा, काय कर झाला मा भोवतनी. तुमच्या भोवती कर? मग काय बोलताय सरपंच बाई तुम्ही? सरपंच असताना तुमच्या भोवती कसा कर होईल? हो गंगाराम भाऊ, तुम्हाला काय सांगावा. काय झालं? अहो ते भास्कर शिंदे ना, हां त्याची पोर मा भरुशावर त्याने सोडून गेला. ते कुठे गेला? चारीधामला. आणि त्याची पोरगी तुमच्याकडं? त्याची पोर मा भरुशावर त्याने माक सोडली. म्हणजे तुमच्या घरी सोडली होती का? हा हा तिचे 12वीचे पेपर आहे हा, ना, हा. तिला नाही ना आता आलं त्याच्या संग. आता पेपर असल्यावर कसं नेईल बरं सांगा? मग तो मा भरुशावर सोडून गेला. पंच बाई, हा मग तिचा बाप चारीधामला गेला, हा. मग तिच्या घरात काय दुसरं कोणी नव्हतं का? मग गाणुगात आहे त्यांचं, पण त्यांचा भरोसा नाही त्या गाणुगातावर. भरोसा नाही? नाही, मग ते मा भरोशावर सोडून गेले त्या पुरीला. आता ते सोडून गेले, हां त्याच्यानंतर ती पोर राहिली चांगली माझ्या संग. मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवत होती, मग तिचे फोटो दाखवत होती. एका थाटात जे आम्ही जेवलो रात्री. रात्री एका ताटात जेवला हा. तुम्ही? हसत खेळत कशी तरी रात्र गेली. हा. उठवायला गेले सकाळी तिच्या रूम मध्ये. बर, रूमचा दरवाजा उघडा होता आणि ती रूम मध्ये नव्हती. रूम मध्ये नव्हती? नाही ना, आजूबाजूकडे मस्त चौकशी केली पण ती तिडे नव्हती. मग तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल. हो कॉलेजमध्ये गेले होते मी तिच्या. हा तिच्या मैत्रिणीला विचारलं, पण तिळं मी मास्तराला विचारलं ती आली होती का नाही, पण तिळे नव्हती होती.
हा याला पोरगी गेली तरी कुठं जाऊन जाणार आहे. आहे ना मनामध्ये त्याची दागदुख होऊ राहिली. एक तर जान जावन पोर आहे ती. नाही बरोबर आहे, शेवटी लोकांचं लेकरू आहे हा आणि तुमच्या घरी सोडलं होतं त्यांनी. हा माझ्या भरोशावर. मग जीवाची धाकधूक होणारच बरं का. मग पण तिच्याकडे फोन होता ना. हा आहे ना तिच्याकडे फोन. मग तिचा फोन लावून चौकशी करायची. स्विच ऑफ येतो ना फोन तिचा. स्विच ऑफ येतोय. हा मग आता तुम्ही काय तक्रार द्यायला आले का? हो तक्रार घ्या ना मला तेवढी. तिचं नाव काय आहे पण? अर्चना शिंदे. अर्चना शिंदे. अर्चना भास्कर शिंदे. हां अर्चना भास्कर शिंदे. तिचं वय काय असेल? वय माझ्या हात अंदाजे 20-21 असेल. 20-21. हा बरं बरं बरं. मग तिचं काय फोटो बिटो आहे का तुमच्याकडे? नाही ना. आधार कार्ड नाही ना. काहीच नाही? काहीच नाही. हो सरपंच बाई हा. मला सांगा, आता तुम्ही चांगल्या सुशिक्षित आहात, गावच्या सरपंच आहात, हा आहे का नाही? तुम्ही आता तक्रार द्यायला आलाय ना, तिचा फोटो आहे ना आधार कार्ड आहे. अहो कसं आम्ही तिला शोधणार? फोटो शिवाय तरी मी तरी कसं बघणार की बाबा हीच मुलगी आहे म्हणून? हा ना. आता काय डोकं लावा गड्या ना. तुमच्याकडे फोन आहे का? हा फोन आहे की. मग त्याच्या अर्चना शिंदे फेसबुकला आहे ना. अर्चना शिंदे सर्च करा बरं. फेसबुकला का? हा फेसबुकचा फोटो घ्या तिचा. बर बर बर. अर्चना शिंदे. शिंदे. नाही तर पूर्ण नाव टाका अर्चना भास्कर शिंदे. हा हे अर्चना शिंदेमध्ये काही येईनच, आपण पूर्णच नाव टाकून बघू. हा हा अर्चना भास्कर शिंदे. हा बरोबर. आता हे बघा बरेच फोटो आहेत, ह्यातले कुठले आहे बघा बरं. या काय 4 नंबर वाली. हे आहे का? हा चांगली आहे पोरगी, दिसायला तर चांगली आहे. हो हे लोकांचं पलू तर आपल्या भरोशावर टाकून गेले. हा आणि त्याने असे दिवस दाखवले आपल्याला. तुम्ही ना तो फोटो आहे ना स्क्रीनशॉट मारा, शोध लावा पहिला तिचा. नाही नाही आता हा फोटो आहे ना सेवच करून घेतो माझ्यात. तिचा पहिला शोध लावा बरं का. बरं बरं सरपंच बाई तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही केस आता माझ्याकडे दिले ना, हा हा गंगाराम हवालदार आहे ना दिवस रात्र एक करेल, पण तिचा तपासच लावल. अहो तोंडचं पाणी पळालंय माझं. सकाळची मी आंघोळ सुद्धा नाही करेल त्या पुरीला जशी उडकू राहिली. तुम्ही आता निवांत शांत डोक्यानं घरी जा, काय जेवण वगैरे करा, काय काळजी करू नका. पण तुम्ही शोध लावा बरं का पहिला तिचा. मी तिचा तपासच लावतो पूर्ण. एक तर आहे ना सरपंचाच्या आधीच मुळा उठवले लोक. हे गावचे तसंच असतं हो. हा काय आहे, गाव आहे शेवटी बरं का सरपंच बाई. हा गावची माणसं अशी असतात, हा वर्गणी देणार रुपया, हा हा पण गावात रुबाब काय असतं माहितीये का? मीच लाखाची वर्गणी दिली. हा बरोबर असंच राहतं भाऊ. हो खायचं दाती एक असतात आणि दाखवायचं दाती एक असतात माणसांचं. बरोबर आहे बरोबर आहे. असंच राहतंय लोकांचं. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत घरी जा, हा जेवण वगैरे करा. तपास लागला की मग मी तुमच्या घरी घेऊन येतो पाहिजे तर. चालेल चालेल. पण पहिला त्याचा शोध लावा बरं का. हो मी लावतो तपास. आलाय ना आणि पाणी काय गोड लय लागायचं ती सापडतो. तिचा पहिला शोध लावा तुम्ही. तुम्ही काही काळजी करू नका, मी शोध घेतो तिचा. तुम्ही निवांत घरी जा आता. जाऊ का? हा या तुम्ही. हायला 20-21 वर्षाची पोरगी कॉलेज शिक्षण घेते. सरपंचाच्या घरात ना अचानक कशी गेली? मस्तपैकी एका ताटात खाल्लंय म्हणे सरपंच बाई, की आम पोटभर जेवण वगैरे केलंय. सकाळी उठवायला गेले तर गायब झाले. अर्चना शिंदे काय जाऊ द्या, फायली तर नेत्यात हे दुसरे. आता सरपंचबाईने आपल्याकडे तक्रार दिली, पहिले ना आपण तपासाला लागूया. चला आता इकडूनच सुरुवात करू मस्तपैकी. आई ग बाई लय दम लागले आता. इकडे तर कोणी दिसेना बे. इथंच बसत आहे जरा वेळ, इथं कोणाला दिसणार नाही मी. होय भगवान, एवढं तर कधी मी माझ्या आयुष्यात पडेल नव्हते रे देवा. हा बापरे, मर तिकडं बाबा, पाय दुखायला लागलंय माझं पार. कोणी पाहिलं तर नाही ना? मरू दे, हे दादा बी का येतील तर येऊ. रात्रभर झोप नाही आली मला. मी ना जरासा डोळा तरी लावते.
झोपेचं तर आहेच आहे. आता पाय दाबून द्यायला नाही एवढं कोण, एवढे पाय दुखू राहिले, गोळी घ्यायला पैसे नाही. दादा आले का? दादांकडेच बेत पाहते मी चांगला. अरे अरे अरे, किती वेळ गेला माझा वाया. काय कुठंच तपास नाही. गाव अख्खं पालतं घातलंय, हे आता अख्खं रान पालतं घातलंय. एवढाच पट्टा राहिला, इकडे एक तपास करू. पण कोण येतं इकडे येणार? काय का असं ना, शेवटी आपली दुटे, आपल्याला दुटी तर बजावलीच पाहिजे. इकडं मध्ये बिधी कोण असलं तर काय सांगता येते. आपण आलो शोधायला माणूस, पण शाळेला ह्याच्यातनं एखादा वाघ आला तर माझंच कसं व्हायचं काय माहिती. इकडं तर काय दिसेना झालंय. इकडं आहे का काय? हे हवालदाराचं जीवन म्हणजे आहे ना, लई वेगळं आहे बाबा. कुठं फिरावं लागल, काय करावं लागल, तपास लागायचा नाही कधी. लईच गरम होतंय. एकतरी सरपंच बाई आहे ना, लईच कडक आहे. बोलायला गोड बोलल, पण आहे ना खोडच मोडल. हां, जर या पोरीचा आपण तपास लावला नाही ना, हायला इथनं आपली बदली व्हायची. मग गंगाराम लक्षात ठेव, पोरीचा तपास तर लागलाच पाहिजे. नाही तर मग आहे ना, आपला सगळा बिस्तारा गुंडाळायचा आणि जिकडं बदली होईल ना तिकडं जायचं. काय करायचं आता? निघालं तर खरं तपास लावायला, पण काय सांगताय. हायला इथं कोण झोपले? याला बाय माणूस वाटतंय बरं का. पण बाय माणूस घर सोडून इकडं? हाय, बिचारे काम करत असेल, दमली असली तर थांबल इथं. तसं म्हणू नको गंगाराम, जाऊन बघ. हां, बघू तरी पहिले जाऊन आपण. बापरे, काय आहे इथं? इथं इथं कुठं काय? झोपले होते. झोपली होती हा, का बरं? तुला घरदार नाही का? आहे ना, घर आहे, दार आहे. माझ्याकडे बघ. तू मला पाहून घाबरलीस का? ते तुम्ही अचानक डोळ्यासमोर आले ना, मग तुम्हाला पाहून घाबरली मी. तिकडं नको बघू, इकडं माझ्याकडे बघ. माझ्याकडे हा, तुमच्याकच पाहते. तुमच्याक काय पाहू मी? चेहरा जरा नीट दाखव. का बरं माझ्या चेहरा पाहू राहिले? तू कुठली? मी ते बघा त्या बंगल्यातली. ह्या बंगल्यातली? हा. तुझ्या बापाचं नाव काय? मा बापाचं नाव. का बरं पण? जेवढं सांगितलं ना तेवढंच बोलायचं. का घेऊ काटे? बबनराव. बबनराव? होय. आडनाव काय आहे मग तुझं? माझं आडनाव का? हां, भुईफोडे. भुईफोडे? हा. आणि तुझं नाव काय आहे मग? सांगितलं ना मगाशी तुम्हाला. हो, अर्चना नाही का? तुम्ही बहिरे का? नाही बाहेर नाही. आडनाव भुईफोडे. मग तुम्ही इकडे कशाला आले? पण मला जरा वेगळी शंका येते. इथं काय करते? मी हा? हे वावर माझंच आहे ना. हा, वावर तुझा आहे, पण इथं वावरात झोपलीस कुशाल? अहो, मला ना लय चक्कर आल्यासारखं झालं होतं. कॉलेजवरून आले आणि लय चक्कर आली. मग म्हटलं थोडी इडं पडावं, मग घरी जावं. अरे पण हे इथं जवळ घर आहे तुझं. अहो, हा, पण मी इथं पडले असते ना, मग पडून म्हणून मी थोडं पडले. होय, म्हणजे मी इथं जवळ आलो तरी तुला कळालं नाही? नाही. ज्यावेळेस मी काठीनं हा तुझ्या त्या पदर डोक्याला बाजूला काय केला त्यावेळेस तुला समजलं? हा, तेव्हा मी डचकून उठले. हा, म्हणजे आईला मला तर काय घोटाळाच वाटतं काहीतरी जरा. काच घोटाळा? मी खरं बोलते. नाही, तू नाव तुझं अर्चना ठीक आहे. इथं नाही, जरा थांब जरा. मला आहे ना 2 मिनटं. अहो, पण मग झालं काय हवालदार साहेब? काय नाही झालं, काय नाही. जरा थांब, मला बघू दे 1 मिनटं. तुम्हाला मी पहिल्यांदा पाहिले आमच्या गावात. हां, मी इथं पहिल्यांदाच आलो आहे बरं का. या आधी कुठं होते? मी आधी नाशिकमध्ये होतो. हा का?
हवालदारच होते का? हवालदार होतो का म्हणजे 15 वर्ष झाले या पोलीस खात्यामध्ये आहे मी हवालदार. गंगाराम हवालदार म्हणतात मला. अच्छा, म्हणजे गंगाराम नाव आहे तुमचं. हा मग 15 वर्ष झाले ना. 15 वर्ष. मग त्याच्या पुढे नाही गेले काही? अरे सर्व्हिसला माझ्या 15 वर्ष पूर्ण झाले. अच्छा, सर्व्हिसला झाले ना. मग तुमची पोस्ट नाही बदलली का? पोस्ट नाही ना बदलली. हेच फोटो आहे का? कोणाचा फोटो? एक मिनिट. मला तर हय हय पदर खाली घे. तोंडाचा पदर खाली घे. घेते 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 घेते. तुझं पण नाव झालं काय? काय झालं नाही सांगतो मी तुला काय झालंय ते. जरा मग क्लिअर बघू दे मला. मला दाखवा ना काय पाहते. हा हे बघ हे बघ हे बघ. ही तर मीच आहे. हा 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 आता खरं सांग. तुझं संपूर्ण नाव खरं सांग. का बरं पण? का बरं? मी असं काहीच नाही केलं. मी कोणता गुन्हा पण नाही केला. मी काहीच नाही. मी चोरीला काहीच नाही केलं. रडू नको. हे बघ रडू नको. रडू नको. हा फोटो तुझाच आहे ना? हा मग रडती कशाला तू? मी काहीच नाही केलं. तुम्ही मला अटक करशाल ना. मी अटक करत नाही. मग पण तू खरं नाव सांग मला नीट. अर्चना भास्कर शिंदे. अर्चना भास्कर शिंदे. हा तुझे वडील कुठे आहेत? चारधामच्या यात्रेला गेले. गेलेत ना? तुला कुणाच्या घरी सोडलं होतं? सरपंच बाईच्या. आहे ना? मग तिथून तू का पळून आली? अहो नसते पळाले ना तर उद्या माझी डेड बॉडी भेटली असती. का बरं? नाही तुला काय करत नाही मी. तू सांग मला व्यवस्थित. का बरं म्हणजे मी स्वतःच मला गळ फसलावून घेतला असता. नाही पण असं झालं काय? झालं काय? हा काय नाही झालं ते विचारा. सांग मला सांग काय झालं? अहो आता मी तुमची लहानी बहीण म्हणून समजा. हा अहो मी ना माझ्या दादानी मारण्याचं सरपंच बाई ना तिच्या घरी नेऊन सोडलं. बर. ती बाई चांगली होत अशी. त्या बाईचा काही दोष नाही. सरपंच बाई खरंच चांगले आहेत. दोष तिच्या नवऱ्यात होता. का बरं? काय झालं काय? अहो माझ्या दादाने जाऊन आता 4 दिवस झाले. हा तिथं ठेवलं त्यांच्या भरोशावर. पण तिचा नवऱ्यानं लय पापी नजराचा होता. पापी नजराचा? हा. असं कसं बोलते पोरी? सरपंच बाईचा नवरा आहे. अहो मग मला माहिती तुम्ही माझ्या विश्वास नाही ठेवणार. नाही बरं सांग सांग तू सांग. म्हणून मी पळून यायले. नाही पण काय झालं नेमकं? अहो ती बाई जर बाहेर गेली ना हा. तो ना माझा असा हात पकडायचा हा आणि त्याला जेवायला जर दिलं ना तर तो मला म्हणायचा तू खाऊ घाल असं म्हणायचा. आणि त्याच्यानं माझ्यावर लय वाईट नजर होती. म्हणजे सरपंच बाईच्या नवऱ्याची तुझ्यावर नजर होती? हा ती पण लय वाईट होती. अरे बाप. मी जर रूम मध्ये जर राहिले ना हा. तर 17 कडी वाजवायचा. तर सरपंच बाईचा नवरा? हा मी वैतागले. मी म्हटलं आ बाबा माझं ना काय करून टाकू म्हणून मी पळूनच आले डायरेक्ट कोणाला काही न सांगता. बरं असं करायचं नव्हतं. तुला जर पळून असं जायचं होतं ना त्याच्यापेक्षा तू पोलीस स्टेशनला आलीस तरी परवडलं असतं ना तुला. हो कसं पोलीस स्टेशन जाऊ सांगा बरं. ती बाई काय म्हणशील मी 4 दिवस ठेवलं खाऊ पिऊ घातलं आणि माझ्या असे फळ फेडले का सांगा बरं. हा काय तुझं पण वाटलं? खरंय. परत माझा दादा म्हणशील मी तुला हे उद्योग करायला सोडलं होतं का. माझ्यावर कोणी विश्वास नसता ठेवला आहे का नाही. नाही नाही तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी काही ना म्हणताच घर सोडून निघून आले. आता मी ना माझा देत नाही तर मी घरीच जाणार नाही. म्हणजे साला सरपंच बाईचा नवरा आज त्याची बायको सरपंच आहे म्हणून त्याला एवढी इतकी मस्ती आली का? अहो मी किचन मध्ये जर राहिले ना तर मुद्दा मला असं टच करायचा माहिती का. हा हा आणि नुसतं मला ना नुसतं डोळ्यांनी पाहायचं का बरं पाहायचं काय माहिती. हा हा म्हणजे लयच वाईट नजर होती त्याची म्हणायचं. लयच वाईट होते मला. अक्षरशः असं वाटायचं आता मी काय करू. हायला ती सरपंच बाई किती चांगली आहे. अहो हवालदार दादा ती बाई खरंच लय चांगली हो. पण माझ्यामुळे तिची इज्जत जायची ते काय होईल मग. म्हणजे 4 दिवस पोरं सांभाळली तिने मला असे दिवस दाखवले. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. म्हणून मी डायरेक्ट गपचूप निघून आले. बरं मग एक काम कर आपण आहे ना चल आता सरपंचाच्या घरी जाऊ. नाही नाही मी नाही येणार. का बरं? नाही नाही तो बाबा तो माणूस लय घाण पाहतो. म्हणजे तू सरपंच बाईच्या घरी येणार नाही? नाही येणार मी. मग हे बघ तू मला भाऊ म्हणालीस ना मग माझ्या घरी चल. काय आपण सरपंच बाईला आहे ना माझ्या घरी बोलवू. मग काय खरं आहे काय खोटं आहे ते आपण सगळं सरपंच बाईला सांगू. तुमच्या घरी? हां चल माझ्या घरी. कशाला काळजी करते आता तू मला भाऊ म्हणालीस ना मग माझी बहीणच आहेस ना मग उठ बरं चल. घे बॅग ती. बरं झालं तुम्ही भेटले नाही तर ना. हां चल तुझे वडील येत नाहीत ना तोपर्यंत तू माझ्या घरी थांब बस. तुम्हाला बायको आहे ना पण. हाय माझ्या घरी बायको आहे 2 मुलं आहेत मला. हा मग हां चांगली चल गोष्ट. आपले. चला मग. बरं झालं तुम्ही भेटले दादा नाही तर माझं आज काय झालं असतं. नाही नाही काळजी करू नकोस. आता मस्तपैकी सगळं व्यवस्थित होईल काय. हा
पण त्या माणसाला तुम्ही शिक्षा द्या. नाही नाही, आपण सरपंच बाईला बोलवूनच घेऊ हा आणि तिला स्पष्ट सांगू ना. हा मग त्याच्यानंतर काय रीतसर असेल ते आपण कारवाई करू. हा हा कशाला काळजी करते तू? हा हम्म. आता काय काळजी करायची नाही काय नाही.